विदर्भातल्या अकोला, अमरावती, वर्धा शहरांना वाढत्या उष्णतेमुळे हवामान खात्याकडून येलो अलर्ट. दुपारच्या वेळी नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेऊन बाहेर पडावं, प्रशासनाचं आवाहन. अकोल्याच्या तापमानात दिवसेंदिवस वाढ. पारा 40 अंशांवर, आणखी पारा वाढण्याची शक्यता. यंदा तापमान वाढ होणार असून उष्ण वारे आणि उष्णतेच्या लाटेची शक्यता. पुण्यामध्ये 36 ते 37 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. हवामान तज्ज्ञ SD सानप यांची माहिती. तर मार्च महिन्याच्या अखेरीस तापमान 40 गाठण्याची शक्यता. वाढत्या उकाड्यामुळे पुणेकर त्रस्त. शिर्डीमध्ये तापमानाचा पारा 38 अंशांवर. साईबाबा संस्थानकडून देशभरातून येणाऱ्या भक्तांकरता ठिकठिकाणी भव्य मंडपाची सोय. मंदिर परिसरात वावरताना भक्तांचं उन्हापासून संरक्षण व्हावं यासाठी साई संस्थानकडून विशेष काळजी. मुंबई गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी. माणगावात 7 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा. होळी सण साजरा करून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल. ठाण्यामध्ये घरगुती गॅस सिलेंडर दरवाढी विरोधात शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चूल पेटवत आणि केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत महिला कार्यकर्त्यांनी केला निषेध. हिंगोली जिल्ह्यात 80 भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांचं बेमुदत काम बंद आंदोलन. तांत्रिक वेतन श्रेणी लागू करण्याच्या मागणीकरता आंदोलन असल्याची माहिती. या आंदोलनामुळे कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या सामान्य जनतेचे हाल. बीडमध्ये संत सेवालाल महाराजांच्या 286व्या जयंतीनिमित्ताने मंत्री संजय राठोड आणि आमदार विजयसिंह पंडित यांचा लेंगी नृत्यामध्ये सहभाग. तर समाज बांधवांची बंजारा समाजाला ST प्रवर्गातून आरक्षण देण्याची संजय राठोड यांच्याकडे मागणी. मुंबई अहमदाबाद जाण्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर 4 स्पेशल ट्रेन्स धावणार. 2020 विश्वचषक फायनल अहमदाबादमध्ये उद्या खेळवली जाणार असल्यानं रेल्वे प्रशासनाचा निर्णय. मध्य रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक. माटुंगा ते मुलुंड दरम्यान ब्लॉक. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द, काही 20 मिनिटं विलंबाने धावणार. सहा वर्षांपासून ग्राउंडेड असलेल्या एअर इंडियाच्या बोईंग 777ची पुन्हा आकाशामध्ये झेप. दुरुस्ती आणि देखभाल पूर्ण झाल्यावर विमानाची नागपूर ते अहमदाबाद टेस्ट. पुढील काही दिवसात हे विमान पुन्हा एअर इंडियाच्या ताफ्यामध्ये सामील होणार. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.